हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत वाज्याच्या शेंगांची भाजी। तर मी इथे वाज्याच्या शेंगा छान उकडून घेतल्या आहे। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि संभार आणि इथे हे ठेचा तयार केलेला आहे मिरच्या आणि लसणाचा। तर ठेचेपर्यंत आपण कढईमध्ये तेल आणि कांदा टाकलेला आहे। कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर एक शेंगा पण मी पाण्यातून काढून घेतलेला आहे। त्यानंतर हे बघा, कांदा आपला छान झालेला आहे। नंतर त्यामध्ये मी ठेचा घातला आहे। ठेचा छान मिक्स करून घ्यायचा। नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो छान मिक्स झाला की त्यामध्ये गरम मसाला, हळद 1 चम्मच, चवीनुसार मीठ, धने पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे थोडासा 1 चम्मच, आणि तिखट यामध्ये ठेचा घातला असल्यामुळे मी छोटे 2 चम्मच तिखट वापरलेला आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर उकडलेल्या शेंगा, ज्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, त्या शेंगा यामध्ये टाकायच्या आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओ नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद। तर हे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट छान भाजून घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे। तर हे पण छान मिक्स करून घ्यायचं। तर हे छान मिक्स करून घ्या। तर तयार आहेत आपली झणझणीत मस्त अशी गवारच्या शेंगांची भाजी। एकदा नक्की बनवून बघा। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते खायला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।